नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मोदींनी संविधान वाचले नसल्याने त्यांना ते कळणार नाही, राहुल गांधी यांचे नंदुरबारमध्ये टीकास्त्र. मराठ्यांना योग्य न्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच देतील, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही, नितीन गडकरी यांचं वक्तव्य. आणि भाजपा वाले हटेंगे तो वस्तुओं के दाम घटेंगे, महागाईवरून काँग्रेसचा भाजपाला टोला. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगत असून भाजपाची इतर राज्यातील रणनीती पाहता नितीन गडकरींना देखील मुख्यमंत्री केले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत गडकरींना विचारण्यात आला असता मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही आणि मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही अशा स्पष्ट शब्दात गडकरींनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नसल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह किराणा मालाचे भाव प्रचंड वाढल्याने जनतेचे बजेट कोलमडले. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला 90,000 रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मूळ मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे कटेंगे वोट जिहाद सारखी नारेबाजी केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी भाजपा वाले हटेंगे तो वस्तुओं के दाम घटेंगे असा टोला लगावलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभेला संबोधन केलंय. यावेळी राहुल गांधींनी संविधान, आरक्षण आणि आदिवासींचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. यावेळी राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधताना संविधान कोरे नाही, यात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे. नरेंद्र मोदींनी संविधान कधी वाचलेच नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नसल्याचा टोला लगावलाय. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज पाटकळ माता येथे आयोजित सभेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. मराठा आरक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात. बाकीच्यांनी मराठा समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी करून घेतला असून काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या हातात पूर्ण सरकार असताना त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती अशी टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी केली. आकडा याच्यापेक्षा पुढे पण असेल. नुसती ही घोषणा ठेवली नाही तर त्यांनी ही घोषणा देवेंद्रजींनी अस्तित्वात आणली हे आपण लक्षात घ्या. आज मराठा आरक्षणाचं पण हे मराठा आरक्षण तुम्ही एक लक्षात ठेवा की मराठा आरक्षण जर कोण देऊ शकतं आपल्याला किंवा मराठ्यांना योग्य न्याय जर कोण देऊ शकतं तर ते फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच आपल्याला देऊ शकतात. बाकीच्यांनी नुसता आपला मराठा समाजाचा वापर हा राजकारणासाठी करून घेतलाय. ज्यांच्या हातामध्ये एक वेळ एक काळ असा होता की ज्यांच्या हातामध्ये राज्य होतं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांच्या हातामध्ये पूर्ण राज्य होतं, पूर्ण केंद्र सरकार होतं. त्या काळामध्ये थोडा जरी निर्णय मराठ्यांसाठी केला असता तर आज जे वातावरण चिघळले हे चिघळलं नसतं. आज जे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये अगदी तुतू मेमेचं जे झालंय हे प्रत्येक जण जे एकामेकाला असं आपण करतो की माझं काय काढून घेतात का अशा ह्याच्यामध्ये आज समाज एकामेकाच्या समोर जायला लागले. हे जर त्यावेळेला त्या काळामध्ये काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं त्यावेळेला जी अखंड राष्ट्रवादी त्यावेळेला होती यांनी जर त्यावेळेला बसून हा निर्णय घेतला असता आणि काही प्रमाणात तरी मराठा समाजाला न्याय दिला असता तरी आज मराठा समाजाची मुलं ही एवढी म्हणजे संघर्षामध्ये किंवा एवढ्या टोकाच्या भूमिकेमध्ये गेली नसती. महायुतीने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा सुरू आहे. या योजनेवरून भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान आता कोल्हापुरातूनच आणखी एक या संदर्भात बातमी समोर आली आहे. कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्षा मेघा राणी जाधव यांनी एका सभेत 1500 दिलेत, महायुतीला मत दिलं नाही तर 3000 वसूल करणार असं वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होते पाहिलं नाही मी तुला या नाटकाचे. खूप आनंद वाटतोय. जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25 प्रयोगांत पोहोचतोयस तू. हे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. सध्या आम्ही आलो असतो प्रयोगाला ते, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत. नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे. पण
तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला. तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो. त्यामुळे हे नाटकही तेवढंच चांगलं असेल, आल्यावर आम्ही नक्कीच बघू. पण तुला 25व्या प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद ओक. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो. सगळीच आमची मित्रमंडळी आहेत. आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे. पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येस अंजा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने. आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल. आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला, आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक. कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा म्हणजे आमचा अंशुमन विचारे, या तिघांचं हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणे याचा अर्थ मला कोविड काळात मान खटावमध्ये कळाला, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावलाय. आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचार सभेदरम्यान ते माणमध्ये बोलत होते. सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 15-20 दिवसानंतर प्यायला पाणी येत असेल तर 15 वर्षे आमदारकीची अंडी उगवण्यासाठी होती का, अशी टीका यावेळी अमोल कोल्हे यांनी जयकुमार गोरे यांच्यावर केली. खरं तर मान खटाव मध्ये आल्यानंतर बरं वाटतं एका गोष्टीसाठी. कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं. ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं. ते दुर्दैवानं या मान खटावमध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं. हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं. आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही. ही खोणगाट आधी तुम्हाला बांधावी लागेल. आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, बरोबर का नाही? हा, पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उभवण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती, हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जनतेच्या मनातील सरकार महाविकास आघाडी स्थापन करेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. महाविकास आघाडीच्या राज्यात 2/3 जागा निवडून येणार असून येत्या 25 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी होईल, असा दावा अमित देशमुख यांनी केलाय. मी जनतेचा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जनतेच्या मनातलं सरकार हे महाविकास आघाडीच स्थापन करेल आणि जनता महाविकास आघाडीला निवडून देईल. त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेचा प्रश्न. गोंदियातील आमगाव देवरीची जनता माझ्या पाठीशी असल्याने विजय माझाच होणार असल्याचा विश्वास आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी व्यक्त केलाय. 2014 मध्ये पहिल्यांदा आमगाव देवरीतून निवडून आल्यानंतर मी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. 2019 मध्ये माझा अल्पमताने पराभव झाल्याने खचून न जाता मी तिसऱ्यांदा भाजपाकडून उभा असून जनता मला निवडून देईल, असा विश्वास संजय पुराम यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलाय. संजय, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला प्रचारामध्ये, काय सांगाल? मी पहिल्यांदाच पाहून राहिलो. हा तिसरा टर्म आहे माझा. 2014, 2019 आणि हे 2024. 2024 मध्ये जो प्रतिसाद मिळत आहे त्याला पाहून असं वाटते की आतापर्यंत
जितक्या मताधिक्यांनी आपण निवडणूक जिंकलो नाही त्यापेक्षा डबल मताधिक्यांनी आमगाव देवरी विधानसभा जनतेच्या प्रचंड प्रतिसादाने आपण जिंकणार आहोत आणि त्याच्यामुळे आज मला पूर्ण विश्वास आहे जो जनसैलाब लाडली बहिणा शेतकरी शेतमजूर माझ्यासोबत प्रचंड ताकदीने उभा आहे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत राहा न्यूज अनकट। नमस्कार मंडळी, मी संजय जाधव। पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरला दुपारी 4 वाजता होणार आहे। मी हे नाटक बघायला प्रचंड उत्सुक आहे। मी खूप ऐकलंय नाटकाबद्दल। मी येणार नाटक बघायला। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जाऊया, है ना? अंशुमन, तुझे 25 प्रयोग झाले, तुझे 500 प्रयोग झाले पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि नक्की होणार। तुला मनापासून शुभेच्छा। अंशुमन, ऑल द बेस्ट। अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिलेनं मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा। सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय। अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा। सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात। अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे, त्यामुळे तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू झालाय। याचा शुभारंभ आज अधिकारी, संचालक आणि सभासदांच्या हस्ते मोळी पूजनाने करण्यात आला। मोळी पूजनानंतर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी कारखाना 15 दिवस उशिरा सुरू होत असला तरी सर्व गाळप वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करताना 13 ते 13.5 लाख टन ऊसाचं गाळप होईल अशी माहिती दिली आहे। पहिले 60 दिवस सभासदांच्या ऊस गाळपाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। हा हंगाम 15 दिवस उशिरा सुरू होत असल्या कारणाने एक साधारण 1.5 लाख टनाचं त्या ठिकाणी गाळप ह्या 15 दिवसामध्ये झालं असतं, परंतु हे आता उन्हाळ्यामध्ये गाळप जाणार आहे। सोमेश्वर कारखान्याला आतापर्यंत जी ह्या हंगामासाठी हंगाम 2024-25 साठी जवळपास 11.5-12 लाख टनाचा ऊस उपलब्ध सभासदांचा आहे, कार्यक्षेत्रातला आहे आणि साधारण 150-160 दिवस हंगाम चालवायचं म्हटलं तर साधारण एप्रिलच्या 20-25 तारखेपर्यंत आपल्याला हंगाम चालू ठेवावा लागणार आहे आणि ह्या दिवसांमध्ये 13-13.5 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट हे संचालक मंडळाने ठेवलेलं आहे। परंतु हा हंगाम सुरू करत असताना एकतर 15 दिवस उशिरा हंगाम सुरू होतोय आणि त्यात आपण पाहतोय की संपूर्ण भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळीकडे पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे की सुरुवातीचे 60 ते 70 दिवस आम्ही सभासदांच्याच ऊसाचं त्या ठिकाणी प्राधान्याने गाळप करणार आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही गेटकेंसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पडू आणि साधारणतः सभासदांचा 11.5-12 लाख टन ऊस आणि गेटकेंचा साधारणतः 1.5 लाखापर्यंतचा असं मिळून 13.5 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट आमच्याकडे आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे KP पाटील विरुद्ध महायुतीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात लढत होत आहे। दरम्यान राधानगरीमधील कावणे आणि मुदाळ येथील आमदार प्रकाश आबिटकरांचे बॅनर फाडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। यावरून आमदार आबिटकर यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधताना हा रडीचा डाव असल्याचं म्हटलंय। पोस्टर फाडणं म्हणजे रडीचा डाव आहे। ज्या वेळेला आपल्या हातात माणसं लागत नाहीत, माणसांच्यातली विश्वासार्हता गमावली की अशा पद्धतीचा रडीचा डाव करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। परंतु तुम्ही पोस्टर फाडाल, परंतु माणसांच्या मनामध्ये असणारं माझं स्थान अजिबात तुम्ही फाडू शकत नाही किंवा ते हिरावून घेऊ शकत नाही। त्यामुळे अशा पद्धतीचा केविलवाना प्रयत्न करण्यापेक्षा जनतेला विश्वास मिळवण्यासाठी काय केलं असतं तर आज पोस्टर फाडण्याची वेळ आली नसती। या सगळ्या गोष्टींचं जनता निश्चितपणे मतपेटीतून उत्तर देईल। विधानसभा निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी मतांची जुळवाजुळव करताना दिसतंय। त्यात महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या वाढली असून ही 40 लाख मते मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी उत्तर भारतीय चेहरे रिंगणात उतरवलेत। मुंबईतील जागांवर सर्वाधिक उत्तर भारतीय उमेदवार नशीब आजमावत आहेत।
वेळ झाली या बातमीसह या प्राईम टाइम बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.